नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट सेट्स. तर जावास्क्रिप्ट सेट जे असतं हे सुद्धा एक ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केलं जातं जावास्क्रिप्टमध्ये. जसं अरे हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टसुद्धा एक ऑब्जेक्ट आहे, स्ट्रिंगसुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेटसुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. तर सेटला सुद्धा गेटर्स आणि सेटर्स असतात, म्हणजे काही गेट मेथड्स आहेत किंवा काही सेट मेथड्स आहेत. आणि सेट जे आहे आपल्याला युनिकनेसची गॅरंटी देतं. म्हणजेच डुप्लिकेट एलिमेंट्स जर असतील तर सेट जो असतो, जेव्हा आपण सेट क्रिएट करू तर सेट क्रिएट करताना डुप्लिकेसी त्याच्यामध्ये राहत नाही. तर अरेमध्ये तसं नाही. अरेमध्ये आपण डिफरंट काइंड ऑफ डेटा टाइप्स आपण स्टोअर करू शकतो एकाच अरेमध्ये. परंतु सेटमध्ये तसं काही नाही आहे. सेटमध्ये तुम्हाला डुप्लिकेसी भेटणार नाही. तुम्हाला वन डेटा टाइप वन टाइम. ठीक आहे. म्हणजेच एक सेट जो असतो तो एकाच डेटा टाइपचा असतो. त्याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ डेटा टाइप आपल्याला डेटा टाइपचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला ॲड करता येत नाहीत. तर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. काही जर कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर चला तर बघूया विज्युअल स्टुडिओकडे. तर विज्युअल स्टुडिओ कोडला आपण आलेलो आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया सेट नेमका क्रिएट कसा करतात. ठीक आहे. तर इथे अल्फाबेटचा मी एक सेट क्रिएट करतो. तर व्हेरिएबलचं नाव आहे अल्फाबेट्स सेट. तर सेट क्रिएट करताना आपल्याला न्यू कीवर्डचा वापर करून सेट नावाचा आपल्याला कन्स्ट्रक्टर इथे जो आहे तो कॉल करावा लागतो. तर आता मी जेव्हा या अल्फाबेट सेट नावाच्या व्हेरिएबलला जेव्हा मी कन्सोल लॉग करेल तर तेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये पाहू शकता इथे जी सेट जे क्रिएट झालेलं आहे त्याची साईज जी आहे ती 0 आहे. ठीक आहे. कारण की आपण काहीच इनिशियलायझेशन त्याला कोणत्याच पद्धतीने केलेलं नाही आहे. तर याच्या सेटच्या सुद्धा काही मेथड्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर एक एक मेथड आपण घेऊया. तर पहिली मेथड आहे ॲड. तर ॲड मेथडने कसं असतं, आपण जेव्हा इनिशियली सेट जो आहे तो आपण एम्प्टी सेट जर क्रिएट केला तर अल्फाबेट सेट डॉट ॲडने आपण काय करू शकतो, एक एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे. तर आता जेव्हा मी याला कन्सोल लॉग करेल तेव्हा तुम्ही बघू शकता एक एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड झालेला आपल्याला दिसेल. तुम्ही इथे बघू शकता सेट ऑफ 1. तर त्याच्यामध्ये इंट्रीजमध्ये आपल्याला मिळालेला आहे ए. ठीक आहे. तर ए मिळाल्यानंतर ही झाली पहिली मेथड ॲड करण्यासाठी. आता सेटचा आणखी एक प्रकार आहे इनिशियलायझेशनचा. म्हणजेच इनिशियलायझेशन आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर आपण इनिशियलाइज करू शकतो सेटला विथ एनी काइंड ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक अरे क्रिएट करतो इथे, कॉन्स्ट अरे. ठीक आहे. इथे मी एक अल्फाबेटचा अरे क्रिएट करतो, अल्फाबेट अरे. अल्फाबेट अरेमध्ये मी इथे अल्फाबेट्स देतो, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि इथे ई. ठीक आहे. तर ई दिल्यानंतर आता ई जे आहे मी इथे डुप्लिकेट ई आणखी एक देतो आणि ए जो आहे ए मी आणखी एक डुप्लिकेट ए जो आहे तो इथे देतो. म्हणजेच या अरेमध्ये आता या अरेला मी जेव्हा कन्सोल लॉग करेल तुम्ही इथे बघू शकता या अरेमध्ये 2 ई तुम्हाला दिसतील आणि 2 ए दिसतील. 2 ए आणि 2 ई तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही इथे बघू शकता. थोडं झूम केलंय तुमच्यासाठी. तर आता या अरेपासून मला सेट बनवायचा आहे नवीन. तर ठीक आहे. मग सेटला मी काय करतो, एक व्हॅल्यू जी आहे ती ॲज अ अरे मी इथे पास करतो. ठीक आहे. तर जेव्हा हा अरे ॲज अन व्हॅल्यू या सेटला पास झाला तर हा सेट काय करतो, याच्यातले डुप्लिकेट जेवढे व्हॅल्यू आहेत ते काढून टाकतो आणि एक युनिक अरे इथे बनवून आपल्याला देतो. तर इथे तुम्ही बघू शकता दोन जे व्हॅल्यूज आहेत, हा एक्स्ट्रा ए आणि एक्स्ट्रा ई हा निघून गेलेला आहे आणि जे सेटची जी लेंथ झालेली आहे ती आहे 5. आधी जी होती ती 7 होती. आणि याच्यानंतर जेव्हा आपण ॲड केलेला जो एलिमेंट आहे तो ॲड केलेला एलिमेंट सुद्धा याच्यामध्ये ॲड झाला नाही, कारण की इथे आपल्याला डुप्लिकेसी इथे मिळते. तर डुप्लिकेसी मिळत असल्यामुळे त्याने हा एलिमेंट जो आहे तो ॲड तर केला आहे, पण जे सुरुवातीचा जो ए एलिमेंट आहे तो काढला आहे आणि त्याच्या जागी हा एलिमेंट त्याने ॲड केला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला
आता एच्या जागी जर मी एफ टाकलं तर ते एफ जे आहे ते याच्यामध्ये ॲड होऊन जाईल, तुम्ही पाहू शकता. तर सेटची व्हॅल्यू लेंथ जी झालेली ती 6 झालेली आहे आणि इथे शेवटी एफ जो आहे तो ॲड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. कारण की हा जो आहे युनिक व्हॅल्यू आहे त्याची, ठीक आहे, त्याच्यामुळे ॲड झालेली आहे. तर या दोन प्रकारे आपण सेट जो आहे तो डिफाईन करू शकतो, आयदर एम्प्टी ऑर विथ अन अरे इनिशियलायझेशन. आणि सेट जे आहे ते मोस्टली 100% जे आहे ते अरे जो आहे तो अरेला आपल्याला युनिकनेस जर द्यायची असेल तर अरेचा यूज करून आपण नवीन सेट आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर आहे पुढची मेथड आहे आपण पुढची मेथड बघूया ॲड नंतर पुढची मेथड आहे हॅज. तर ही एक मेथड पण आहे आणि प्रॉपर्टी पण याला कन्सिडर करू शकतो आपण. आता मी कन्सोल लॉगमध्ये अल्फाबेट्सचा जो सेट आहे त्याला हॅज, आता इफ इट हॅज, ठीक आहे. तर याचं जे रिटर्न टाईप आहे ते बुलियन आहे, आयदर ट्रू ऑर फॉल्स, ठीक आहे. आता मला एक व्हॅल्यू चेक करायची इथे, स्ट्रिंग व्हॅल्यू. आता या सेटमध्ये मला जी मिळेल का, ठीक आहे. आपण जी तर याच्यामध्ये ॲड केलेलं नाही, तर जी आहे का, तर इथे तुम्ही बघू शकता व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स आहे. जी त्याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे, सेटमध्ये. आता जर जीच्या ऐवजी जर मी ए केलं तर इथे व्हॅल्यू जी आहे ते ट्रू मिळालेली आहे, कारण की याच्यामध्ये ए आहे. जसं स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू आहे कंटेन्स, ठीक आहे. स्ट्रिंगची जी मेथड आहे ते आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिले आहेत. स्ट्रिंगची मेथड आहे कंटेन्स किंवा इन्क्लूड्स, ठीक आहे. तर या मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये ते मेथड्स आपल्याला ट्रू ऑर फॉल्स रिटर्न करतात, की जे या स्ट्रिंगमध्ये हे कॅरेक्टर आहे का नाही ते चेक करतात, स्ट्रिंगमध्ये सर्च करतात, सर्च करून आपल्याला आयदर ट्रू ऑर फॉल्स ते देतात. तर त्याच पद्धतीचं सेटला सुद्धा हॅज नावाची एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी मेथड आहे. प्रॉपर्टी पण आहे, मेथड पण आहे, आपण काही कन्सिडर करू शकतो त्याला. तर ॲज अन प्रॉपर्टी सुद्धा वर्क होते ही मेथड. तर ही हॅज नावाची मेथड आहे जी आपल्याला बुलियन रिटर्न करते, ठीक आहे. तर ही दुसरी मेथड झाली आता हॅज. तर तिसरी मेथड याच्यामध्ये आहे, तुम्ही इथे बघू शकता, इंट्रीज नावाची. इंट्रीज नावाची आहे, त्याच्यानंतर कीज नावाची आहे. आपण एक एक बघूया. एंट्रीज आहेत, कीज आहेत, त्याच्यानंतर व्हॅल्यूज आहेत. तर सुरुवातीला आपण व्हॅल्यूज पाहूया. तर ठीक आहे, तर व्हॅल्यूज नावाची जी मेथड आहे, आता जर मी याला कन्सोल लॉग केलं, अल्फाबेट सेट डॉट व्हॅल्यूज, ठीक आहे. तर व्हॅल्यूज मी सेट केल्यानंतर हे काय करतं, मला हे व्हॅल्यूज जे आहे ते व्हॅल्यूज मला रिटर्न करतात. तर व्हॅल्यूज कोणत्या, सॉरी, हे एक इटरेटर मला रिटर्न करतं. तर इटरेटर जेव्हा मी हे रिटर्न केल्यानंतर या इटरेटरला मी लूप करू शकतो, ठीक आहे. तर आता मी इथे एक काम करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, कॉन्स्ट अल्फाबेट सेट व्हॅल्यूज इज इक्वल टू अल्फाबेट सेट डॉट व्हॅल्यूज, ठीक आहे. तर आता मला फॉर ऑफचा यूज करावा लागेल. फॉर व्हॅल ऑफ, ठीक आहे, अल्फाबेट सेट व्हॅल्यूज. आणि याच्यामध्ये जेव्हा मी कन्सोल लॉग करेल, व्हॅल करेल, तर तेव्हा मला पर्टिक्युलर जी व्हॅल्यू आहे ती मला मिळेल. तुम्ही ते बघू शकता, ए पासून चालू झालेली व्हॅल्यू ती एफ पर्यंत आहे, ठीक आहे. तर व्हॅल्यूज हे जे आहे मला एक इटरेटर मला इटरेटर ऑफ स्ट्रिंग, ठीक आहे. आपण इटरेटर ऑफ स्ट्रिंग याला कन्सिडर करू शकतो. चौथा आहे कीज आहे, ठीक आहे. तर कीज नावाची जी मेथड आहे ती सुद्धा सेम आहे. इथे मी याला अल्फाबेट सेट जे आहे व्हॅल्यूज, तर व्हॅल्यूच्या ऐवजी मी इथे देतो कीज, ठीक आहे. आणि इथे व्हॅल्यूजच्या ऐवजी मी याला कीजला कॉल करतो आणि अल्फाबेट सेट व्हॅल्यूच्या ऐवजी मी की मध्ये लूप करतो, ठीक आहे. तर इथे की ऑफ अल्फाबेट सेट कीज. तर तुम्ही बघू शकता जी की आहे तर की सुद्धा सेम आहेत, ABCDEFG आहे, ठीक आहे. तर व्हॅल्यूज आणि कीज दोन्ही सेम असतात. आता पाचवी एक मेथड आहे इंट्रीज. इंट्रीज नावाची सुद्धा एक मेथड आहे, ते सेम आहे. मी इथे कॉपी करतो, याला पेस्ट करतो, इथे मी इंट्रीज कॉल करतो, त्याच्यानंतर सेट जे आहे त्याला मी इंट्रीज इथे देतो. तर जेव्हा मी या पर्टिक्युलर इंट्रीजमध्ये मी लूप करतो,
तर हे एंट्री जी आहे मला की व्हॅल्यू पेअर मला देते. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही आता कन्सोलमध्ये बघसाल तर इथे मला की आणि व्हॅल्यू, पहिली की आहे आणि दुसरी व्हॅल्यू आहे. तर सेटमध्ये जी की असते तीच व्हॅल्यू सुद्धा असते आणि व्हॅल्यू जी आहे तीच की सुद्धा असते. म्हणजे की आणि व्हॅल्यू या दोन्हीची व्हॅल्यू सेम असते. त्याच्यामुळेच सेटमध्ये जे आहे ते युनिकनेस जे आहे ते आपल्याला मिळते. ठीक आहे. आता एंट्री ऑफ 0 आणि एंट्री ऑफ 1. आता मी इथे टेम्पलेट स्ट्रिंग घेतो. ठीक आहे. टेम्पलेट स्ट्रिंगमध्ये एंट्रीज ऑफ 0, ठीक आहे, आणि स्पेस देतो, एंट्रीज ऑफ 1. ठीक आहे. तर एंट्रीज ऑफ 0 आणि एंट्रीज ऑफ 1 मी इथे केलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता या दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला मिळतील ॲज अ स्ट्रिंगमध्ये. सॉरी, इथे एंट्री करावं लागेल, एंट्रीज नाही. ठीक आहे. कारण की व्हेरिएबल जो आहे ते एंट्री आहे. तुम्ही इथे बघू शकता की आणि व्हॅल्यू आपण जे आहे ते प्रिंट केलेली. कारण की की आणि व्हॅल्यू जी आहे ॲज अन अरेमध्ये मिळते आपल्याला. की व्हॅल्यू पेअर जो आहे तो अरेमध्ये मिळतो. आता मी इथे एक की व्हॅल्यू जो पेअर आहे तो सुद्धा मी इथे जो आहे तो डिफाईन करतो. तर सुरुवातीला आपण हा एंट्री कन्सोल लॉग करू. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता एंट्री जो आहे तो ए आणि बी आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते आपण इंडेक्स थ्रू आपण त्याला ॲक्सेस करतोय. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता त्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आहे फॉर इच. तर फॉर इच जे आहे याच्यामध्ये लूपिंगमध्ये मी तुम्हाला शिकवलेलंच आहे फॉर इच. तरी सुद्धा इथे एक थोडक्यात मी सांगतो. तर फॉर इच सुद्धा आपल्याला इटरेबल जे सेट आहे तर सेटमध्ये इटरेट करण्यासाठी आपल्याला यूज होतं. ते जेव्हा आता हे जे फॉर ऑफ जे आहे, फॉर ऑफ किंवा फॉर लूप किंवा जे आपण फॉर इन लूप आहेत, तर फॉर इन, फॉर ऑफ किंवा नॉर्मल फॉर लूप ते जे आहे ते या व्हॅल्यूज, कीज आणि एंट्रीजवर, कारण की हे जे आपल्याला इटरेटर आपल्याला रिटर्न करतात त्याच्यामुळे इटरेटरला लूप करण्यासाठी आपल्याला फॉर लूपचा जो यूज करावा लागतो. परंतु सेट असो किंवा अरेज असो, ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट अरे असो किंवा ऑब्जेक्ट असो, ठीक आहे, सॉरी ऑब्जेक्ट अरे असो, तर त्याला आपल्याला इटरेट करण्यासाठी आपल्याला फॉर इचचा यूज करावा लागतो. तर आता अल्फाबेट सेट जे आहे, अल्फाबेट सेटवर मला डायरेक्टली जे आहे ते फॉर इच इथं ॲड करता येतं. ठीक आहे. व्ही आणि आय, पहिलं कॅरेक्टर आहे, पॅरामीटर आहे व्हॅल्यू आणि दुसरं पॅरामीटर आहे आय. तर आता इथे कन्सोल लॉग मी करतो. तर कन्सोल लॉग मी इथे व्ही केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हॅल्यू. तर हे कन्सोल लॉग जे आहे मी हा जो लूप आहे हा मी कमेंट करतो आणि हे जे दोन कन्सोल लॉग आहेत हे सुद्धा मी हा कन्सोल लॉग मी कमेंट करतो. अल्फाबेट्स इथे ॲड झालेले आहे आणि हा अल्फाबेट अरेचा सुद्धा मी कन्सोल लॉग करतो. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता लूपमध्ये आपल्याला या सेटमध्ये लूप केलेले आहे. तर लूप केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सरळ सरळ इथे मिळालेली आहे. आपण फॉर इच लूपचा आपण यूज केलेला आहे याच्यामुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं सेटचं वर्किंग आहे. या सगळ्या मेथड्स आहेत सेटच्या. आणि त्याच्यानंतर सेट दोन प्रकारे आपण इनिशियलाइज करू शकतो. पहिलं इनिशियलायझेशन आहे एम्प्टी, आणि एम्प्टी इनिशियलायझेशन केल्यानंतर आपण या ॲड नावाच्या मेथडने आपण नवीन एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या अरेने सेट नवीन क्रिएट करायचा असेल तर नवीन सेट सुद्धा आपण एखाद्या अरेचा यूज करून करू शकतो किंवा इनिशियलाइज करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.